राज्यासह देशामध्ये पुरुष अत्याचाराच्या घटना वाढत चालल्यात। राज्यातलेही अनेक पुरुष मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जात आहेत। पत्नी किंवा नात्यातल्या महिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे अनेकांनी टोकाचं पाऊलही उचललंय। त्यातच आता पुरुषांना न्याय मिळवून देण्यासाठी नवी मागणी होते आहे। काय आहे ती मागणी बघूया। राज्यात पुरुष हक्क आयोग स्थापन करा। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची सरकारकडे मागणी। आयोगामुळे पुरुषांवरील अत्याचारांना पायबंद बसणार। राज्यात महिलांसह पुरुष अत्याचाराच्या घटनाही दिवसेंदिवस वाढताना दिसतायत। शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून अनेक पुरुषांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचललंय। त्यामुळेच अशा घटना थांबवण्यासाठी राज्य सरकारनं महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोगाची स्थापना करावी अशी मागणीच आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केली आहे। पुरुषांना समुपदेशनाची गरज आहे तशी महिलांनाही आहे, म्हणून मी सांगितलं की बऱ्याच वेळेला आतापर्यंत वाटत होतं की महिला आयोग जो आहे तो महिलांसाठी काम करतोय, पुरुषांसाठी कदाचित असावा नसावा, परंतु आता ज्या घटना किंवा जी गुन्हेगारी किंवा ज्या महिला ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने वागतायत किंवा गुन्हेगार बऱ्याच महिला आहेत, तर मला वाटतं की त्याच्यासाठी फक्त समुपदेशनाची नाही तर पुरुष हक्क आयोग जर आला तर निश्चितच त्या पुरुषांना सुद्धा अधिकार मिळतील, न्याय मिळेल। दुसरीकडे महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोगाचीही नितांत गरज असल्याचं मत पत्नी पीडित संघटनेचे अध्यक्ष भरत फुलारे यांनीही मांडले। आपल्याकडे हा पुरुषावर एवढा अन्याय होतोय की त्याला ते सहनच होत नाहीये, म्हणून ते आत्महत्या करताना दिसत आहे। आणि या ठिकाणी पुरुष लाजतोय, त्याच्यावर झाला अन्याय का तो लाजतो आणि तो संपून जातो। म्हणून माझा म्हणणं असं आहे की पुरुषांनी आता लाजला नाही पाहिजे, लाजला तो संपला। त्यासाठी पुरुषांनी आपल्यावर झालेला अन्याय हा समोर पुढे काढला पाहिजे। आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं की जे आपले जेंडर बायस लॉज आहे, कायदे जे महिलांच्या बाजूने आता झुकते चाललेलं आहे आणि पुरुषांना डावललं गेलेलं आहे, तर पुरुषांना देखील जगण्याचा अधिकार आहे। संविधानाने दोघांनाही सारखा अधिकार दिलेला आहे। त्या ठिकाणी जेंडर बायसने जेंडर बायस जे लॉज आहे ते स्ट्रक डाऊन झाले पाहिजे आणि पुरुषांसाठी देखील पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे। यासाठी आम्ही जवळजवळ 2017 पासून प्रयत्न करत आलेलो आहे। पुरुष आयोगाची मागणी होत असतानाच मध्य प्रदेशात एक घटना घडली। मध्य प्रदेशात पत्नीनंच पतीला बेदम मारहाण केली। पीडित पुरुष हा मध्य प्रदेशात रेल्वेचा लोको पायलट आहे। त्यानं या आधीही पत्नी आपला छळ करत असल्याची तक्रार पोलिसात केली होती। आपल्या महाराष्ट्रात तर 4 दिवसांपूर्वी म्हणजे 31 मार्चला अकोल्यातील तेल्हारा तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। पत्नीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं। व्हॉट्सअप स्टेटसमध्ये त्यांनी आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते। अशा अनेक घटना देशभरात या आधीही घडल्या। 7 मार्च 2025 मुंबईत निशांत त्रिपाठीनं सहारा हॉटेलमध्ये आत्महत्या केली। पत्नी आणि मावशीने छळ केल्याचा त्यानं सुसाईड नोटमध्ये आरोप केला। डिसेंबर 2024 बंगळुरूत इंजिनियर अतुल सुभाषनं पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। फेब्रुवारी 2025 आग्र्यात TCS कंपनीचा मॅनेजर मानव शर्मानं आत्महत्या केली। पत्नीनं धमकावलं, मानसिक छळ केला असा आरोप त्याने व्हिडिओतून केला होता। महिला अत्याचाराविरोधात देशात अनेक कठोर कायदे आहेत। शारीरिक मानसिक छळ घटस्फोटाच्या प्रकरणात कायदा हा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी जितका कठोर आहे तितके कठोर कायदे पुरुष अत्याचाराबाबत दिसत नाही असाही आरोप होतो। त्यामुळे महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग स्थापन करावा ही मागणी आता तृप्ती देसाईंनी केली आहे। या मागणीचा राज्य सरकार खरंच गांभीर्याने विचार करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। सचिन कसबेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।